नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, सगळेच शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते की खरीप पीक विमा 2025चा कधी येणार आहे। तर मित्रांनो, याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आता चालू झालेलं आहे। ज्या मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे अशांचे कॅल्क्युलेशन हे दाखवत आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली होती अशा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कमी झाली होती अशांना मिळू शकणार नाही। तर मित्रांनो, तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला गुगलवर यायचं आहे। आल्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे। ही डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्याच्यानंतर सुरुवातीचा ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर। तर या ठिकाणी तुम्ही आधी डेस्कटॉप साईटवर क्लिक करून घ्या। नंतर फार्मर कॉर्नरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सुरुवातीला आहे 1 नंबरवरती। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन फॉर फार्मरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला OTP टाकून लॉग इन करायचे आहे। तुमचा सुरुवातीला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTPवर क्लिक करायचं आहे। तर मोबाईल नंबरवरती OTP आला नसेल तर या ठिकाणी एंटर आधार नंबर ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTPवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। या ठिकाणी तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे पेज। आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण विमा क्लेम दाखवणार आहे। या ठिकाणचे तुम्ही मागील वर्ष पण पाहू शकता, 20, 22, 23, 24। तर आता या ठिकाणी आपल्याला 25ची हिस्ट्री या ठिकाणी दाखवत आहे खरीप पीक विमाची। तर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता, या ठिकाणी सोयाबीनचा पीक विमा भरलेला आहे। तुमचं गाव, गट नंबर, सर्वे नंबर पूर्ण दाखवत आहे। तर आजचा तुमचा विमा मंजूर झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्क्रॉल करायचं आहे। केल्याच्यानंतर एक व्ह्यूचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। व्ह्यूचा ऑप्शन खाली आहे व यावर एक PDF आहे। तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून या ठिकाणी एक व्ह्यूचा ऑप्शन आहे, व्ह्यूवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही वर पाहू शकता डिटेल। तर या ठिकाणी सुरुवातीला फार्मर नेम, ॲप्लिकेशन नंबर, क्लेम टाईप, तर या ठिकाणी 00 दाखवत आहे। तर तुमचा विमा मंजूर झाला असेल तर या ठिकाणी तुमचं पूर्ण अमाऊंट एक कॅल्क्युलेट करून येईल। तर हे 19 मार्चपासून सुरू झालेलं आहे। ज्या भागातला पीक विमा मंजूर झालेला आहे अशा भागातील कॅल्क्युलेशन आता ऑनलाईन अशा प्रकारे दाखवत आहे। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।